मी ना कुठेतरी हरवून गेली आहे गं. परवा एका जुन्या मैत्रिणीचा फोन आलेला तेव्हा बोलत होती. एकत्र कुटुंबात राहिलेली बायको, आई, मुलगी, सून, बहीण सगळी नाती निभावता निभावता स्वतःलाच कुठेतरी विसरून गेलोत असं वाटत होतं तिला. शांतपणे तिचं ऐकून घेतलं, तिचं मन मोकळं होऊ दिलं. खरं तर आपण बायका रोज स्वतःला हरवत असतो, पण ही जाणीव कधी होते माहिती आहे का? 40शी पार केल्यानंतर. तोपर्यंत आपण स्वतःकडे बघितलेलंच नसतं. आणि आता जेव्हा आपण स्वतःला आरशात बघतो, तेव्हा जाणवतं की आपण स्वतःकडे फारच दुर्लक्ष केलं आहे. अगदीच काकूबाई वाटतोय आपण. एवढं पण वय नाही माझं, पण वयापेक्षा जरा जास्तच मोठी दिसतीये मी, असं मनातल्या मनात विचार ती करायला लागते. खरं तर या वयामध्ये ना मन जास्त बोलायला लागतं आणि शरीर साथ देत नाही. शरीर सांगतं थांब, मन सांगतं ऐक आणि आयुष्य सांगतं स्वतःकडे वळ. कारण की 40शी नंतर स्त्रीमध्ये आमूलाग्र बदल होत असतो तिच्या शरीरामध्ये. मेनोपॉज, हार्मोनल इम्बॅलन्स आणि येणारा प्रचंड थकवा. थोडंसं काम केलं तरी आपल्याला एवढा थकवा का येतोय? सतत हातपाय दुखत असतात. आणि या सगळ्यात भर म्हणजे येणारा एकटेपणा. कारण की मुलं मोठी झालेली असतात, शिक्षणानिमित्त बाहेर गेलेले असतात किंवा त्यांचं एक फ्रेंड सर्कल असतं. नवरा त्याच्या व्यापामध्ये बिझी असतो आणि या सगळ्यांना आता तिची फारशी गरज वाटत नसते आणि याच गोष्टीचा तिला त्रास होत असतो. आपली आता कुणाला गरज उरलेली नाही, आपण अगदी एकटे पडलोय, या विचारांनीच खरं तर सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात. आधी प्रत्येक गोष्ट तिला विचारून व्हायची, आता सगळेजण तिला गृहीत धरत असतात. हे फक्त गृहिणींच्याच बाबतीत होतं असं नाही. जॉब करणारे असतात तर ती सुद्धा स्त्रीच असते. तिचं काम उलटं 10x एवढं वाढलेलं असतं, कारण जॉब करून सुद्धा घरातलं सगळं करायचं असतं. आणि खरं तर ना स्त्रियांचा एक स्वभाव बनला आहे की मी नाही तर काहीच नाही, सगळं मलाच करायचं आहे. घरातलं बाहेरचं सगळं स्वतःच करायचा विडा जणू त्यांनी उचललेला असतो. आणि यामध्ये होतं काय की तिला तशी सवय लागलेली असते सगळ्या गोष्टी स्वतःच मॅनेज करायच्या. आणि त्यामुळं नकळतपणे आपण या घराचे बॉस असल्याचीच भावना आजपर्यंत असायची. पण आता हे काही झेपत नसतं. आणि शिवाय हे सगळं करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या शरीराकडे किती दुर्लक्ष केलं आहे आपण, याची जाणीव नसते. आणि आता जेव्हा स्वतःकडे बघतोय तेव्हा जाणवत आहे की आपण काय चूक केली. आपल्याच वयाच्या काही जणी असतात की ज्या त्यांचं आयुष्य अगदी बिनधास्तपणे जगत असतात, एन्जॉय करत असतात. आणि ते बघून तर जास्तीच फील होतं की आपण स्वतःसाठी काहीच केलं नाही. अर्धं आयुष्य जगून झालं पण मनासारखं काही जगताच आलं नाही. आणि मग याच्यातून सुरू होतात त्या तक्रारी. एवढी वर्ष सगळ्यांसाठी करून आता आपल्यासाठी कुणाला वेळ नाही ही भावना. त्यामुळं एकतर ती शांत होते किंवा तक्रारी करणं सुरू करते. जे आत्तापर्यंत केलेलं असतं ते सगळं घडाघडा बोलून टाकते. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की खूप तक्रारी करते. मग घरातले सुद्धा म्हणतात की सतत किती तक्रार करत असतेस. पण लक्षात घ्या, तक्रार करून काहीही होणार नसतं. इथंच तर स्वतःला मॅनेज करायची वेळ असते, स्वतःला जाणून घ्यायची वेळ असते. स्वतःसाठी काहीतरी करायला हवं, पण मन ना फार गिल्टी होतं. म्हणजे आपण फक्त स्वतःसाठी जगायचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा मन नेहमी मागे खेचत असतं. लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील किंवा स्वतःलाच एक अपराधीपणाची भावना वाटत असते. पण हे सगळं फक्त आपल्या मनात चाललेलं असतं. सततच्या तक्रारी ऐकून कंटाळलेले घरातले सुद्धा म्हणत असतात, जात जा गं कधीतरी मैत्रिणींसोबत बाहेर. तेव्हा आठवतं, मैत्रिणी कुठं आहेत मला? मैत्रिणीच नाही आहेत. जेव्हा भावाची एखादी मैत्रीण असते, ती सुद्धा कुठेतरी लांब कुठल्या शहरात राहत असते. मग काय करायचं? खरं सांगू का, मैत्रिणीच्या सोबत असल्याने आपण आनंदी होतो हे खरं आहे. पण प्रत्येकाकडेच अशी मैत्रीण नसते. खरं तर आपल्यावर निखळ प्रेम करणारी, आपली कौतुक करणारी अशी मैत्रीण मिळणं जरा दुर्मिळच. आणि जर तुमच्याकडे अशी मैत्रीण असेल तर तुमच्यासारखे लकी तुम्हीच. पण खूप वेळा तरी याच्यामध्ये जेलसी असते आणि त्यामुळं खूप मानसिक त्रास होतो. यापेक्षा एकटं राहिलेलं बरं असं वाटायला लागतं. मगापासून तुम्ही बघितलंत की आपलं जे छोटंसं गार्डन आहे ते आधी कसं होतं, नंतर माझं थोडंसं दुर्लक्ष झालं एक 15 दिवस. तर बाग आहे ती पूर्ण सुकून गेली. गुलाबाची जी झाडं होती की ज्याला पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो, चांगली केअर घ्यावी लागते, ती सगळी सुकून गेली. पण ज्यांना जास्तीचं पाणी आणि लाईट लागत नाही ना, अशी झाडं आहेत ती चांगली सर्वाईव्ह झाली आहेत. ती नाहीत सुकून गेलीत. असंच काहीसं आपलंसुद्धा असतं. स्वतःकडे दुर्लक्ष केलं की असं होतं. ही बाग सुकलेली बघून मला सुद्धा खूप वाईट वाटलं. पण ठीक आहे, मी ही पुन्हा बाग फुलवेन. मी ती सगळी सुकलेली झाडं होती ती काढून टाकली, पूर्ण क्लीन केली आता. आणि पुन्हा ही सगळी नवीन झाडं आणून त्याच्यात लावणार आहे. पुन्हा हे गार्डन आहे आपलं, ते हिरवंगार होणार आहे, सुंदर होणार आहे आधीसारखंच. किंवा कदाचित आधीपेक्षा सुद्धा अजून सुंदर. तर हाच ॲटिट्यूड आपण स्वतः बाबतीत सुद्धा ठेवायला पाहिजेल आहे. आत्तापर्यंत आपण काहीच केलं नाही किंवा आयुष्य जगून झालंच नाही, अशी तक्रार करत राहण्यात काही पॉईंट नाही.
कारण सृष्टीचा नियम आहे, तुम्ही तक्रारी करत राहाल ना तर तक्रारी अजून वाढत जाणार. आणि जर तुम्ही अधिकाधिक आनंदी व्हाल, स्वतः आनंदी राहाल, इतरांना आनंद द्याल, तर तुमच्याकडे सुद्धा आनंद दुपटीने येणार आहे. ते म्हणतात ना, साखरेचे खाणार त्याला देव देणार. त्यामुळं स्वतःविषयी जितका पॉझिटिव्ह विचार करायला लागाल ना, तितक्या छान छान गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतील. आता स्वतःविषयी पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर अजून एक गोष्ट सांगते. ज्या मैत्रिणीबद्दल मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ती मला पुढे म्हणाली, की "तू स्वतःला फार छान मॅनेज केलं आहेस गं. किती छान आता या वयातसुद्धा छान करिअर करते आहेस. कसं जमतं हे तुला सगळं?" मग मी म्हटलं, "तू प्रयत्न करून बघ. तुला काय आवडते ते करायला लाग." तर म्हणाली, "नाही, नाही, मला काही नाही करायचं आहे आता. मला फक्त आराम करायचा आहे." आता मनाला जर अशाच सूचना दिल्या, की मला फक्त आरामच करायचा आहे, तर मग मनसुद्धा तसंच म्हणणार ना. खूप जणी मला विचारत असतात. मी सुद्धा बऱ्याच वेळा सांगत असते, की तुम्ही सुद्धा यूट्यूब सुरू करा. पण त्यांना ते करायचं नसतं किंवा मनामध्ये एक भीती असते, की असं सोशल मीडियावरती आपल्याला जमेल की नाही किंवा या सगळ्या टेक्निकल गोष्टी जमतील का? आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझ्याकडे एवढा वेळ नसतो. मला घरातल्यांचं सगळं करायचं असतं. हेच तर गणित आहे ना. इथं मॅनेज करता आल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी. जेव्हा तुमची पॅशन असते ना, तेव्हाच तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. अर्थात मी सुद्धा 40+ आहे. मी या सगळ्या अनुभवातून गेलेली आहे किंवा जात आहे. आयुष्याची एक अत्यंत कडवट बाजू मी बघितलेली आहे. कसं असतं ना, नाण्याच्या 2 बाजू असतात. आपल्याला दिसताना एकच दिसते. पलीकडं काय आहे आपल्याला माहिती नसतं. आयुष्यामध्ये खूप सारे बरे वाईट अनुभव आलेले असतात. आपला स्ट्रगल असतो. आपण खूप काही सहन केलेलं असतं. याच्यातून माणूस एकतर पॉझिटिव्हिटीकडे वळतो किंवा निगेटिव्हिटीकडे. मी पॉझिटिव्हिटी स्वीकारली. ज्या गोष्टी, जे त्रास आपल्याला आयुष्यामध्ये झालेले असतात ना, त्याच्याबद्दल विचार करून काहीच होत नसतं. त्याच्यातून कसं बाहेर पडता येईल याचा विचार केला तर आणि तरच आपण आनंदी राहू शकतो. त्यामुळं सगळं काही तुमच्या मनावरती आहे. पहिली तर गोष्ट, स्वतःची तुलना इतरांशी करणं पूर्णपणे बंद करा. दुसरी गोष्ट, स्वतःला समजून घ्यायला शिका. स्वतःला काय आवडतंय? आता स्वतःला काय आवडतंय हे कसं ओळखायचं? तर ज्या गोष्टी केल्याने आपल्या मनाला आनंद होतो, आपण दिवसभर आनंदी राहिलो ही गोष्ट केल्यामुळे, असं जेव्हा आपल्याला वाटतं, तर तीच गोष्ट तुमच्यासाठी योग्य असते. आणि हे सगळं करायच्या आधीसुद्धा सगळ्यात आधी एक गोष्ट करा, ती म्हणजे एकदा आरशात स्वतःला नीट पहा. आपल्यामध्ये काय बदल झाला आहे आणि आपल्यामध्ये आता इथून पुढे काय बदल आपल्याला अपेक्षित आहे, ते स्वतःच ठरवा. तब्येत वाढली आहे थोडीशी, चेहऱ्यावरती डाग पडलेत, चेहरा फ्रेश दिसत नाही आहे. स्वतःमध्ये काय चेंज करायला पाहिजे हे स्वतःलाच कळायला पाहिजे. पहिलं लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे आहारावरती आणि दुसरं व्यायामावरती. आता याच्यासाठी काय जिमला वगैरे जायची गरज नाही. थोडासा बदल आपल्या लाईफस्टाईलमध्ये करायचा आहे. सकाळचं किंवा संध्याकाळचं वॉकिंग, प्रॉपर नाश्ता, प्रॉपर जेवण, सटरफटर खाणं बंद. ह्या गोष्टी केल्याने सुद्धा खूप फरक पडतो. आणि नामस्मरण, जेवढं आपण नामस्मरण करतो ना, तेवढं आपण देवाशी जास्ती कनेक्ट होतो आणि याने मन शांत व्हायला मदत होते. आपल्यासोबत आपला देव आहे ही भावना मनाला आनंदित करते. 40 नंतर करिअर करणं हे एवढं पण अवघड नाही. पण करिअर करायची पण गरज नाही. आधी तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला शिका. कारण आत्तापर्यंत तुम्ही नोकरी नाही केली तरीसुद्धा घरासाठी एवढं काही केलेलं असतं, की ते पैशात मोजता येणार नसतं. पण कुठेतरी मनात वाटत असतं, की माझं एवढं शिक्षण होतं, मी तेवढं वाया घालवलं किंवा आता मला वेळ आहे तर काहीतरी करावंसं वाटतंय, तर नक्की करा. सध्या ना प्रत्येकाला आपापली स्पेस हवी असते. मुलांना, नवऱ्याला, घरातल्यांना. पण आपल्याला स्वतःला मात्र नको असते. आपण इतरांच्या स्पेसमध्ये लुडबुड करत असतो. अट्टाहासानं त्यांचा वेळ मागत असतो. कारण त्यामध्ये आपण आपला आनंद शोधत असतो. पण ही गोष्ट त्यांना आवडत नसते. म्हणून स्वतःला सुद्धा एक स्पेस द्यायला पाहिजे. पण आपल्याला ते जमत नाही कारण आपलं स्वतःचं असं काहीच नसतं. स्वतःला एक व्हॅल्यू आहे हे सुद्धा आपण मानत नसतो. त्यामुळं स्वतःची व्हॅल्यू काय आहे हे जाणून घ्या. ते तुमचे शत्रू नसतात, पण त्यांचं आयुष्य जगण्याची एक परिभाषा असते आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट करत नसता. खरं तर एवढ्या वर्षामध्ये ना, नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये खूप सारं अंतर पडलेलं असतं. कारण तिथं संवादच नसतो. थोडीशी दुरावलेली जी नाती असतात, जी तुम्हाला हवी आहेत असं वाटत असतं, तर तिथं स्वतःहून प्रयत्न करा ती जोडण्याचा. म्हणजे खरंच जर ती तुमच्यासाठी आनंददायक होणार असतील तर. पण तुम्हाला त्रासदायक वाटणारी नाती असण्यापेक्षा ती लांबच असलेली बरी. 40 नंतर स्त्री बदलते. कधी-कधी ऐकायला सुद्धा मिळतं, खूपच चेंज झाला आहे तुझ्यात. एरवीपेक्षा ती खूपच शांत, स्ट्रॉंग आणि आत्मविश्वासू वाटते. आणि हा बदल अपेक्षित आहे. मी खूपशा स्त्रियांना 50 नंतर असं बोलताना ऐकलं आहे. सगळ्यांसाठी सगळं केलं, पण आता आपल्या जीवाला कोण नाही बाई.
आणि ती वेदना त्यांच्या आवाजामध्ये, चेहऱ्यावरती दिसून येते. आणि हेच विचार स्वतःला त्रासदायक ठरतात. म्हणून वेळीच स्वतःमध्ये काही बदल करायला पाहिजेत. कारण 40शी नंतरचे शारीरिक बदल आहे ते प्रत्येकीमध्ये हे होतच असतात. कारण ते नॅचरल आहे. पण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्यालाच हा त्रास होतोय. पण असं नसतं. इथं कुणीही संजीवनी जडीबुटी घेऊन आलेलं नाही आहे. त्यामुळं स्वतःविषयी असा विचार करणं पूर्णपणे थांबवा. आणि जे आहे ते ॲक्सेप्ट करायला शिका. आणि आजपासून स्वतःमधील एका नव्या बदलाला सुरुवात करा. आणि कमेंट करून सांगा की तुम्ही स्वतःमध्ये काय चेंज केलं आहे तो. आजचा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटला असेल. थोडी सर्दी कणकणी होती त्यामुळं. पण आजचा व्हिडिओ तर मला करायचाच होता. म्हणजे शूट करून ठेवलेलं व्हॉईस ओव्हर राहिलेला. आणि जर मी हे काम करणं स्वीकारलं आहे तर इथं मला कारणं देऊन चालणार नाही. मला ती द्यायची पण नाहीत किंवा या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतोय म्हणूनच मी हे करते आहे. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.